झाली तुझी तयारी ओवी? हो. चल आता जरा बाहेर जाऊन थोडस भाजीपाला आणि काही एक दोन वस्तू संपलेल्या आहेत त्या तर ती घेऊन यायच्या त्या. आणि मग पुढं ना अजून आपल्यात कोणतरी येणार आहे, कोण ते तुम्हाला पुढं सांगणारच आहे आणि कशासाठी ते पण सांगणार आहे. तर त्याच्या अगोदर जरा बाहेर जाऊन यावं म्हटलं, थोडीशी वस्तू आणायच्या होत्या. नुसतंच मोकळं पकड घेतले, पैसे अजून घ्यायचे बाहेर. माझ्याकडे आहे तर पैसे. हा आहे तर हिच्या पैशानं ना सगळाच बाजार येणार आहे बघा आता. चला काय काय आणलंय बघू. काय काय आणलंय दाखवू का? एवढं सामान आणायला गेले तर कसलं व्हायला लागलं, पडायला लागले ना. पोहे आणले 2 किलो आणि पोहे का पोहे? पोहे 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 होय. पोहे ग. आणि थोडीशीच फळं आणलेली बरं का, कारण वजन येणार नाही मला घ्यायला म्हणून. ही एवढीच पिशवीनं बघ माझा हात किती लाल झाले, तर एकदम थोडीशी आणलेली. केळी, सफरचंद, ऍपल आहे ह्याच्यात. तुझं काय लक्ष फक्त संत्रीकडेच होतं, तुला काय ऍपल नको होतं. एवढं महाग आहे ना ऍपल, 100 रुपयाचे 4 ऍपल आले तर बघा, उन्हाळ्यामुळे भरपूर महाग आहे. आणि ही चक्कू जरा खर्चच आणले तर चक्कू. एक पिकल्याला दिला होता तरी तर ते झालाय, फुटलाय. मला खायला दिल त्या पिकलेला. तुला खायला दिला होता पण तू खाल्ला नाही, फुटलाय. खातो आता. मला खाऊ वाटती नाही तिच्या. तुझं लक्ष फक्त ह्याच्याकडेच होतं आणि खूप ती रात्रभर म्हणून आणलं एवढं थोडस 3च. मम्मी मला सर्दी खाल्लेली चांगली असते असं म्हणते ती बरं का, पण ओवी खूप ती आहे त्याच्यामुळे जास्त आणली नाही, थोडीशीच आणली. 3. तेवढी सर्दीची आशामोड करायला म्हणून. आणि ही छोटूसा एवढा नन्नासा प्याराचा हार कशासाठी आणला माहितीये का? देवघराला घालायसाठी एवढा छोटासा हार आणलाय. एवढं महाग आहे तर शिवजयंतीमुळे हार तर काय विचारूच नका. देवघराला नाही, शिवाजी महाराजांच्या नाही, फोटोला. देवघरासाठी आणलाय, शिवाजी महाराजांच्या फोटोसाठी दुसरा आणायचा आहे. हे हार आणलाय देवघरासाठी. देवघर पण आपलं छोटसच आहे म्हणून म्हणलं जास्त मोठा हार नको म्हणून हे आणलाय बघा. मम्मी तिथं बारक्या बी संत्र्या होत्या. घरात एवढ्या कॅडबऱ्या पडल्या त्या तरी ओवीला कॅडबरी अजून आणायचीच होती. तूच म्हणली आण. एक ठिकाणी तर एवढी छोटीशीच कोथिंबीर भेटली, पण परत दुसऱ्या ठिकाणी ना जरा छान अशी कोथिंबीर भेटली, पण तिथं पण घेतली बघा. मग बेव अगं चिक्कू एवढीच एक संत्री होती. आणि त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची, टोमॅटो पोह्यासाठीचं साहित्य आहे. तर पोहे कशासाठी बनवायचे ते तुम्हाला पुढे कळणारच आहे. चला आता हे पटपट व्यवस्थित ठेवूया आपण. ओवी शेंगदाण्यामध्ये ना थोडं टरकाल होतं ती शेंगदाण्याचं, तर ती स्वच्छ करून घेतला अगोदर आणि इथं सगळी तयारी करून ठेवली. मिरची, कोथिंबीर, टोमॅटो अजून घ्यायचे पण थोडे ठेवलेत मी इथं. आणि ही सुकू नये म्हणून वल्ला कपडा करून याच्यावर असा व्यवस्थित घालून ठेवलाय. आणि पोहे आज हळदी कुंकाला आपण नवीन घरी राहायला आल्यामुळं हळदी कुंकाला बायका बोलवलेल्या त्या, तर म्हणलं चहा आणि पोहे नॉर्मल थोडंसं तेवढंच करावं म्हणून मग मी हे पोहे करायचं ठरवलंय आणि चहा. तसं तर जेवणच करायला पाहिजे होतं माहितीये मला, पण थोड्या दिवसानं करूया असं म्हटलं. तोपर्यंत आता सुरुवातीला चालूला आपण राहायला आलोय तर मस्तपैकी अगोदर थोडंसं गोड म्हणून चहा आणि पोहे असं आणि हळदी कुंकू तेवढ्याच 5 बायका आल्या तर छान वाटेल आपल्याला पण परत प्रसन्न, म्हणून असं ठरवलंय मी. चला पुढे तयारी करूया अजून. आणि आज गुरुवार पण आहे तर त्याच्यामुळं ना लक्ष्मी मातेची पूजा पण केली. आता ही लक्ष्मीची मूर्ती ना मी येते वेळेसच आणलेली आहे, ती अगोदरच आणलेली आहे, त्याच्यामुळं म्हटलं ती देवघरात तर आपण तशी पण ठेवलेलीच आहे. प्रत्येक गुरुवारी तर लक्ष्मी मातेची पूजा मी करतच असते, पण ह्या गुरुवारी थोडंसं स्पेशल असं हळदी कुंकू पण आणि पूजा पण करूया म्हटलं. क्या कर रहे हो रे? पूजा तर लय भारी मांडली बरं का. खरी काय बस
हे एकच नंबर बाबा, मला तर लय आवडली साडी. कलर तर मला लय आवडला हे बरं का. तू घालते काय साडी? तर अक्काचं काय चाललंय बघू आपण. पोहे तयार झाले तर गरमागरम आता द्यायला सगळ्यांना. लय भारी बाबू. गोविंदा बघ की कसं चमचे घेऊन ती बसली इथं. बघ काय काय पण चिरायला चालू आहे तिकडं. माझ्या तयारी करून देते चिरायची सगळी. बर मला बर. तयारी करून दिली. काय आहे ते आता? शेवटाची अयो वा. कोणासाठी पेश? बर बर, दे खातो लगेच. लिंबू. तुला खायचंय का ग? तिला नाही खायची तर सर्दी खाऊन खाऊन पोट भरलंय आता. बर बर. होय खाली बस. कोण काय त्यात ठेव दोघीच तिथे तिच्या हातात बाहेर गेला तुम्ही जायचंय आपण इथं नाही जायचं दगडूशेठ काढायचंय तर तिथं एकदम पूजा तर तुम्ही बघितलीच. तर एकदम साधी अशी पूजा केलेली आहे आपण. म्हणून म्हटलं सगळ्यांना बोलवून थोडस फ्रेश प्रसन्न वाटावं त्याच्यासाठी. किती वेळा जाऊ का विचारतो. चाललो आता. तोंड गोड करायसाठी बहिणीने कॅडबरी दिली. हा आजीला घेऊन चाललो आता मस्त. आजीला परत निवांत बसायला एका दिवशी सोड बर बर आणतो. दिवसभर. आज काय एवढं गडबडीत हे झालं नाही. सगळे माणसं आजी टाकतात त्यांना जाऊ का? जाऊ का मैड्या मैड्या मडे आजी काय म्हणते? जाऊ का जावा तुला म्हणजे हे वाटलं की तकडे बरं का हो इतकी. तापच नाही बनवायची का म्हणजे ताप असं म्हणजे ये इकडे बघते. ए बघती इकडे बघ की. कुठं कुठं बसायचंय तुला? कुठं? बुलेटवर. कुणाच्या बुलेटवर? कुणाची आहे ती? अगं पण ती कुणाची आहे? तुमची आहे. आम्हाला राहते की मग बुलेट. आम्हाला राहते की. हा ती आम्हाला राहू दे की तुमची बुलेट. राहू दे ती ना. कॅडबरी खाल्ली का तू? कॅडबरी खाल्ली? पडशील खाली पडशील. चप्पल घाल. थांबा तिला बुलेटवर बसायचंय. घाल चप्पल. घाल. घालते तिला हा चला. कुठं 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 बसता आता तुम्ही?
तुला बसायचंय ओम तू खाली उतर बघ तिला बसू दे 2 मिनिटं. ए ओवी थांब जरा. ओमा तू खाली उतर. थांब तू खाली उतर. बघ ती आपण दुसऱ्या गाडीवर बसू. ये त्यांना बसू दोघांना. ये आणलेलं गिफ्ट आहे माझ्यासाठी दादू मामाला आणि मामीला. तर बघा मला ती इथं राहायला आल्यापासून म्हणत होत्या की सिद्ध नागेशाचा मामी ना सिद्ध नागेशाचा फोटो आण म्हणून. पण मी काय आणला नव्हता. चौकशी पण केली नव्हती मी कुठं भेटतोय ती. पण इथं त्याने त्या दिवशी पण मला फोटो लावू दिला नव्हता. ही फोटो लावायचा इथं अगोदर घरात येताना म्हणून. एकदम भारी मला एक फोटो गिफ्ट केलाय. मला काय आणायची गरज पडली नाही. तुम्हाला कसा वाटतोय ते कमेंट मध्ये सांगा. एकदम मन प्रसन्न करून टाकणारा फोटो आहे बघा ही.